नमस्कार मंडळी, मनमोकळी भटकंतीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण निघालोय दापोलीवरून अंजर्लेच्या कड्यावरचा गणपती पाहण्यासाठी। तर मंडळी, आपला प्रवास आता चालू आहे समुद्राच्या कडेकडेने। या रस्त्याने जातानाच हरणे गावाच्या अलीकडेच दोन रस्ते आपल्याला दिसतात। त्यातील जो रस्ता सरळ जातो तो जातो हरणे बंदर आणि हरणे गावाकडे, आणि त्या रस्त्याला खूप सारी ट्रॅफिक असते। आणि दुसरा रस्ता जो डोंगरावर जातो त्या रस्त्याला ट्रॅफिक अजिबात नसते, परंतु तो रस्ता खूप वळणावळणाचा आणि खड्या चढणीचा आहे। तर आपण आता त्या डोंगरावरील रस्त्यावरून अंजर्लेकडे चाललो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, सुपारी व आंब्याची झाडे लावलेली आपल्याला दिसतात। साधारणतः 5 ते 7 किलोमीटर गेल्यानंतर आता आपल्याला परत खाली उतरावे लागते। त्यावेळी सभोवताली खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला दिसत असतो। वळणावळणाचा रस्ता आपण उतरलो की आपण पोहोचतो जोग नदीवरील पुलावर। जोग नदीवरील पुलावरून दिसणारे दृश्य हे खूपच मनमोहक असे असते। तिथेच नदीत काही बोटी पण आपल्याला थांबलेल्या दिसतात। थोडा वेळ थांबून आपण नदीच्या पुढच्या बाजूला गेलो तर रस्ता अगदी जेमतेम 2 गाड्या बसतील एवढाच होता, आणि हा पण रस्ता आपल्याला चढ उताराचा आणि वळणावळणाचा दिसतो। पुढे थोडे अंतर गेल्यावर आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे अशी लिहिलेली एक कमान लागते। त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जाता येते। तिथून अगदी 5 ते 10 मिनिटातच आपण मंदिरापाशी पोहोचतो, पण रस्ता अगदी छोटासा असल्यामुळे कधी कधी ट्रॅफिक जाम पण आपल्याला लागू शकते। आम्हाला पण असेच ट्रॅफिक जाम लागले, म्हणून काही लोकांनी त्यांच्या गाड्या तिथेच बाजूला पार्क केल्या व ते चालतच मंदिराकडे निघालेले आहेत। आम्ही आमची गाडी अगदी मंदिराच्या शेजारीच पार्क केलेली आहे। मंडळी, हे आहे कड्यावरच्या गणपतीचे मंदिर। समुद्राच्या उंच कड्यावर उभे असलेले हे मंदिर पहिल्या नजरेतच मन शांत करून टाकते। मंदिराच्या बाहेरच खाद्यपदार्थाची व प्रसादाची दुकाने आहेत। मंदिरामध्ये प्रवेश करताच खूप प्रसन्न वाटते। मंदिरात नेहमीप्रमाणेच गर्दी होती। मंदिरावर 2 घुमट असून 21 कलश आहेत।
मंदिरामध्ये निळे शुभ्र धोतर परिधान केलेली साधारणतः 5 फूट उंचीची उजव्या सोंडीची श्री गजाननाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. त्याचसोबत बाप्पाच्या शेजारीच आपल्याला रिद्धिसिद्धीचेही दर्शन घडते. मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास आले. थोरा मोठ्यांना बसण्यासाठी इथे लाकडाचे बाक पण आपल्याला दृष्टीस पडतात. पांढरे शुभ्र अशा रंगात डोळ्यांना शांत ठेवत हा गाभारा 8 कमानीसह आपलं नक्षीकाम दर्शवतो. मंदिराच्या बाहेरील या अंगणामध्ये दापोलीमधील प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे व मंदिराची माहिती आपल्याला पाहता येते. त्याचबरोबर मंदिरासमोरच आपल्याला अष्टकोनी आकाराचा तलाव पाहता येतो. मंदिराच्या उजव्या बाजूला काळ्या दगडामध्ये उभारलेलं एक शिवमंदिर आपल्याला पाहता येते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना 2 सिंह आपल्याला दृष्टीस पडतात व त्यासमोरच आपल्याला नंदीचे व कासवाचे दर्शन घडते. आत गेल्यानंतर उजव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती असून समोर 2-3 पायऱ्या उतरल्या की आपल्याला भगवान शंकराचे दर्शन घडते. याच मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला गणपतीच्या पावलांकडे अशी लिहिलेली पाटी पाहायला मिळते. ती पाटी वाचून आपण त्या गणेशाच्या पावलाकडे दर्शन घ्यायला त्याच मार्गे जातो. आता आपण त्याच रस्त्यावरून जातोय. रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला परत खाद्यपदार्थ व प्रसादाची दुकाने लागतात. इकडे जाणारा रस्ता पूर्णपणे आच्छादित आहे, त्यामुळे इथे आपल्याला उन्हा पावसाचा काही त्रास होत नाही. दोन 4 मिनिटे चालले की आपल्याला दगडात कोरलेली गणपतीची पावले दिसतात. इथूनच आपल्याला बाजूचा जोगदंडीचा परिसर, नारळांच्या झाडाचे वन व इतर परिसर दिसतो. समुद्राच्या अथांग लाटावर नजर ठेवत कड्यावर शांतपणे विराजमान असलेला हा गणपती इथे आलो की वाटतं देव फक्त मंदिरात नाही तर निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे. डोंगर, समुद्र, वारा आणि श्रद्धा
या सगळ्यांच्या संगमात उभा असलेला कड्यावरचा गणपती आपल्याला शिकवतो की आयुष्यात कितीही कठीण कड्यावर उभं असलं तरी श्रद्धा असेल तर आधार मिळतोच. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर केला आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.